ऋणी आहे. कारण खरंच माझ्या भरत सरांना माहिती आहे माझं पूर्ण आयुष्य. मला प्रत्यक्ष वारीचा अनुभव मी कधी घेतला नाही आहे, पण या संकल्प कला मंचामुळे मला दरवर्षी मी वारीचा अनुभव घेते. मी दरवर्षी इथे विठ्ठलाला पाहते, तुमच्या सारख्या सर्व वारकऱ्यांना पाहते आणि मी कायम संकल्पची ऋणी राहीन. धन्यवाद संकल्प. आणि माझ्यासारखंच कित्येक जणांना ही वारी अशी वारी कौटुंबिक कारणामुळे किंवा ऑफिसची कामं असतात तर ती मिळत नाही. संसार असतो तर ती अशी आषाढीची वारी मिळत नाही. तर ही अशी एक इच्छा असते प्रत्येकीच्या मनात की एकदा तरी वारी करावी, आणि ही इच्छारूपी कविता आपल्या मंत्रालयामध्ये एक छान गुणी कवयित्री आहे, तर तिने ती लिहिलेली आहे आणि ती मी आपल्या समोर सादर करणार आहे. हां, तेच नाव सांगते. तर प्रथम कवितेचे नाव आहे इच्छा, आणि कवयित्रीचे नाव आहे श्रीमती जान्हवी जानकर, सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय. एकदा जान्हवीसाठी टाळ्या होऊन जाऊ दे, कारण एवढ्या व्यस्त आपल्या मंत्रालयातील कामकाज तुम्हाला माहिती आहे, आणि या व्यस्त कामकाजामध्ये पण इतकी सुंदर कविता लिहिली आणि ती मला सादर करायला मिळाली हे मी खरंच भाग्य मानते, कारण ही कविता म्हणजे माझं आयुष्य असं मी मानते. सुरुवात करते. इच्छा. या वर्षी जाऊ, पुढल्या वर्षी जाऊ, म्हणत गेली यंदाची ही वारी. म्हणजे उद्या आहे पण मला ती मिळणार नाही, ती मला आजच इथे मिळाली आहे. या वर्षी जाऊ, पुढल्या वर्षी जाऊ, म्हणत गेली यंदाची ही वारी. ऑफिस आहे, संसार आहे, म्हणत हुकली ही पण वारी. ऑफिस आहे, संसार आहे, म्हणत हुकली ही पण वारी. जायचंय म्हणत नेमकं किती वर्ष झुरायचं. जायचंय म्हणत नेमकं किती वर्ष झुरायचं, आणि माझं करता करता एक दिवस वय सगळं सरायचं. आज इथं, उद्या तिथं, सगळं वेळापत्रक पाहिलं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक या वारीचं, आषाढी एकादशी वारीचं वेळापत्रक असतं की आज या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी. तर वेळापत्रक मी नेहमी बघत असते, मी जान्हवी पण नेहमी बघत असेलच. म्हणून ती म्हणते, आज इथं, उद्या तिथं, सगळं वेळापत्रक पाहिलं. चालणाऱ्या त्या लाखो पावलांसोबत माझं पाऊल मात्र राहिलं. चालणाऱ्या त्या लाखो पावलांसोबत माझं पाऊल मात्र राहिलं. आपण न्यूजमध्ये बघतो किंवा वारी आषाढी एकादशीची जेव्हा ही सुरुवात असते तेव्हा आपलं पूर्ण लक्ष असतं न्यूजपेपरमध्ये, टी व्हीमध्ये, न्यूजपेपरमध्ये, किंवा आज देखील सकाळी कित्येकांनी चर्चगेट स्टेशनवर त्यांची वारी अनुभवलेली आहे. तर पुढे ती म्हणते की पताका आणि टाळ्यांच्या गजराने ऊर भरून येतो. पताका आणि टाळ्यांच्या गजराने ऊर भरून येतो. भक्तिमय सागरात मन चिंब चिंब करून जातो. नुसतं आपण पाहिलं तरी आपल्या मनामध्ये भक्ती जागृत होते. जेव्हा आपण टाळ्यांचा गजर बघतो, पताका बघतो, आपल्या मनामध्ये आपला ऊर भरून येतो. जान्हवी म्हणते की पताका आणि टाळ्यांच्या गजराने ऊर भरून येतो. भक्तिमय सागरात मन चिंब चिंब करून जातो. विचार करते की येईल थोडा क्षीण आणि दुखतील जरासे पाय. विचार करते की वारी करून येईल थोडा क्षीण आणि दुखतील जरासे पाय. विठूला आहे चिंता माझी, मग दुखणं करील काय. आता एकच इच्छा, खरोखर माझी पण मनापासूनच, आता एकच इच्छा, चुकली वारी यंदाची पण पायी नक्की येणार. आता एकच इच्छा, चुकली वारी यंदाची पण पायी नक्की येणार. आणि तोपर्यंत विठुराया तुला माणसात मी पाहणार.
तोपर्यंत विठुराया तुला माणसात मी पाहणार. धन्यवाद. 2 शब्द सांगायचे आहेत की या निमित्ताने एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे की यावर्षी नातू मॅडम आणि कनिका मॅडम तसेच मंत्रालयातील इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मंत्रालयाच्याच एका ग्रुपबरोबर 2 दिवसाची वारी अनुभवलेली आहे आणि ते प्रत्यक्ष वारीला जाऊन आलेले आहेत. आणि मी तुम्हा सगळ्यांना सांगते की हा आदर्श म्हणजे मी देखील पाळणार आणि तुम्ही पण पाळा की दरवर्षी मंत्रालयातून एक ग्रुप जात असतो वारीसाठी. तर पुढल्या वारीला आपण नक्की भेटू. 2 दिवस पुढल्या वारीला आपण नक्की भेटू. धन्यवाद. खूप छान.